नमस्कार, मी डॉक्टर विजया यचराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल, कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनुभववादी म्हणजेच आधुनिक सिद्धांताचे स्वरूप समजून घेऊया. मागील व्हिडिओमध्ये आपण परंपरागत सिद्धांताचे स्वरूप हे समजून घेतलेले होतं. आपण या ठिकाणी अनुभववादी किंवा आधुनिक सिद्धांताचे स्वरूप समजून घेऊया. अनुभववादी दृष्टिकोन 20व्या शतकात अस्तित्वात आला असे दिसत असले तरी त्याचा पाया रचणारा अरिस्टॉटल हा पहिला विचारवंत होता. कारण की अरिस्टॉटलने निरीक्षण तुलना पद्धतीचा वापर आपल्या अध्ययनामध्ये अवश्य केलेला होता, परंतु तो सुद्धा निगमनात्मक पद्धतीपासून दूर होऊ शकलेला नाही. अरिस्टॉटलने द पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहित असताना 158 संविधानाचा अभ्यास त्यांनी केलेला होता. म्हणजे तुलनात्मक पद्धतीचा वापर अरिस्टॉटलने आपल्या लिखाणामध्ये केलेला होता, परंतु तो सुद्धा जे मूल्य आदर्श आहे त्यापासून दूर जाऊ शकलेला नाही. तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की अनुभववादी किंवा आधुनिक सिद्धांताचे काही अंश जे आहेत ते अरिस्टॉटलच्या अध्ययनामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर लॉर्ड ब्राइस यांनी सुद्धा प्रत्यक्ष निरीक्षणातून मॉडर्न डेमोक्रेसी हा ग्रंथ लिहिलेला होता. 20व्या शतकापर्यंत राजकीय सिद्धांताचे स्वरूप आदर्शात्मक होते. साधारणतः 1950 नंतरच्या काळात राज्यशास्त्राच्या अभ्यासविषयक दृष्टिकोन आणि अभ्यासाची भूमिका या 3 बाबतीत काही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. हा महत्त्वपूर्ण बदल दर्शविण्यासाठी पारंपरिक राज्यशास्त्र व आधुनिक राज्यशास्त्र किंवा आधुनिक राजकीय विश्लेषण या संज्ञा उपयोगात आणल्या जातात. इसवी सन 1950 नंतरच्या काळातील म्हणजे आधुनिक राज्यशास्त्रातील सिद्धांत म्हणजे अनुभववादी सिद्धांत होय असे म्हणता येईल. 20व्या शतकात मॅक्स वेबर, ग्राहम वालास, आर्थर बेंटले यांच्या लिखाणातून अनुभववादाला जोरदार चालना मिळाली. ग्राहम वालास यांचा ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स आणि आर्थर बेंटले यांचा द प्रोसेस ऑफ द गव्हर्नमेंट हे ग्रंथ. द प्रोसेस ऑफ द गव्हर्नमेंट हे 1908 मध्ये प्रसिद्ध झाले. या दोनही ग्रंथात लेखकांनी राज्यशास्त्राच्या अभ्यास विषयात बदल झालेला आहे असा विचार सर्वप्रथम मांडला. व्यक्ती व गटांचे म्हणजे समूहाचे राजकीय हेतूने होणारे वर्तन आणि राजकीय प्रक्रिया ह्याच राज्यशास्त्राचा अभ्यास विषय झाला आहे असे त्यांनी विचार मांडले. म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तिगटाच्या अध्ययनाला महत्त्व आहे असे विचार ग्राहम वालास आणि आर्थर बेंटले यांनी मांडले. प्रत्यक्ष किंवा इंद्रियजन्य अनुभवावर आधारित असलेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते. म्हणजे जे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, जे काही आपण अनुभवू शकतो, आपले इंद्रिय जे काही अनुभवू शकतात हेच खरे ज्ञान आहे असे म्हणणे या विचारकांचे होते. अनुभववादाचे मुख्य सूत्र हेच आहे की जे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो ते आपण इंद्रियाने ते अनुभवू शकतो. या सूत्राच्या आधारे जे पुराव्यानिशी सिद्ध करता येऊ शकेल, ज्याला जे आपण पुरावे आहेत त्यानिशी आपण सिद्ध करता येऊ शकेल अशा अनुभवसिद्ध तथ्यावर आधारित राजकीय सिद्धांत असू शकतात आणि हे शास्त्रीय सिद्धांत असू शकतात की जे पुराव्यानिशी सिद्ध करता येऊ शकेल असे प्रतिपादन करून राज्यशास्त्राच्या अभ्यासाला नवी दिशा देण्याचे कार्य या विचारकांनी केले. परंतु काही वर्ष या विचाराकडे दुर्लक्ष झाले असं म्हणावं लागेल. मात्र 1925 मध्ये चार्ल्स मेरियम यांनी न्यू आस्पेक्ट ऑफ पॉलिटिक्स हा ग्रंथ प्रकाशित केला आणि राज्यशास्त्राच्या अभ्यास विषयात झालेल्या बदलासंबंधीच्या विचाराचे प्रभावीपणे समर्थन केले. जी अभ्यास पद्धती, जी काही भूमिका बदललेली आहे, जे विचार आर्थर बेंटले आणि ग्राहम वालास यांनी केलेले होते, परंतु मध्यंतरी काळामध्ये ते विचाराकडे दुर्लक्ष झाले. मग चार्ल्स मेरियम यांनी जे लिखाण केले त्यानंतर हळूहळू आल्मंट, लासवेल, डेव्हिड इस्टन
डेव्हिड ॲप्टर यासारख्या अनेक अभ्यासकांनी राज्यशास्त्राच्या अभ्यासविषयक आणि अभ्यासाचा दृष्टिकोन यामध्ये बदल झाल्याचे मान्य केले. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 या नंतरचा काळ म्हणजे 1950 जे आहे, द्वितीय महायुद्धाचा काळ 1939 to 1945 असा आहे. तर दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1950 आधुनिक राजकीय सिद्धांताच्या अध्ययनाला सुरुवात झाली. म्हणजे 1950 नंतर आधुनिक राजकीय सिद्धांताच्या अध्ययनाला सुरुवात झाली. परंतु 20-25 वर्षानंतर राजकीय सिद्धांताचे महत्त्व संपले. म्हणजे काही विचारकांनी म्हणजे जे काही विचार होते तर ते विचाराकडे दुर्लक्ष झाले आणि 20-25 वर्षानंतरच असं वाटू लागलं की राजकीय सिद्धांत मांडण्याची काही आवश्यकता नाही, असे तत्कालीन अभ्यासकांचे मत होते. परंतु 1970च्या सुमारास डेव्हिड ईस्टनसारख्या आधुनिक राज्यशास्त्राचा कट्टर पुरस्कर्त्यांनी आपल्या पूर्वीच्या अध्ययनात बदल केले आणि राजकीय सिद्धांताची गरज संपलेली नाही, ज्याची नव्याने निर्मिती करण्याची गरज आहे, असे डेव्हिड ईस्टनने मान्य केले. त्यामुळे 1970 नंतरच्या काळात पुन्हा नव्याने राजकीय सिद्धांताची निर्मिती होऊ लागली. यालाच अनुभववादी राजकीय सिद्धांत असं म्हटलं गेलं. 1970 नंतरच्या काळात मांडण्यात आलेल्या राजकीय सिद्धांताला अनुभववादी सिद्धांत असे म्हटले गेले, कारण अनुभवजन्य संशोधन व अभ्यास हेच त्यांच्या निर्मितीचे मुख्य सूत्र होते. आधुनिक सिद्धांताला अनुभववादी सिद्धांत का बरं म्हणतात? कारण की त्यांचे मुख्य सूत्र काय होते? अनुभवजन्य संशोधन व अभ्यास हे सूत्र होते आणि त्याच्यामुळे त्याला अनुभववादी सिद्धांत असं म्हटलं गेलं. ज्याची चाचणी करता येईल, म्हणजे ज्याची पडताळणी करता येईल, ज्याचं निरीक्षण करता येईल, ज्याचं परीक्षण करता येईल अथवा पडताळा घेता येईल आणि त्याचे मापन करता येईल, परिमाणीकरण करता येईल, याचाच अभ्यास करण्यावर भर दिला गेला. या पद्धतीने राज्य, शासन संस्था, सार्वभौम सत्ता यासारख्या अमूर्त अशा राजकीय सिद्धांताचे अध्ययन करता येत नाही. म्हणूनच व्यक्ती व गटांचे राजकीय हेतूने होणारे वर्तन व राजकीय प्रक्रियांचा अभ्यास करून त्या आधारे सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर अमूर्त तथ्याऐवजी मूर्त तथ्याला जास्त महत्त्व या अनुभववादी सिद्धांतामध्ये देण्यात आले. अनुभववादी अभ्यासक अधिक व्यापक दृष्टीने राजकीय सिद्धांताचा विचार करतात. तर अमूर्त तथ्यांच्या वर्णनाऐवजी वस्तुनिष्ठ विश्लेषणाला आणि विचाराऐवजी व्यावहारिकतेला अधिक महत्त्व देतात. म्हणजे अमूर्त तथ्याच्या वर्णनाऐवजी मूर्त तथ्याला जास्त महत्त्व देतात आणि वर्णनाऐवजी वस्तुनिष्ठ विश्लेषणाला अधिक महत्त्व देतात, विचाराऐवजी व्यावहारिकतेला अधिक महत्त्व देतात. अनुभववाद्यांचा मुख्य भर शास्त्रीय पद्धती व साधनांवर आहे. तथ्य संकलन आणि तथ्यातील कार्यकारण संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी नवीन शास्त्रीय तंत्रे व अभ्यास पद्धती शोधून काढण्यात आल्या. मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन हे अनुभववादी सिद्धांताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. मूल्य आणि आदर्शाऐवजी वास्तविकतेवर आधुनिक राज्यशास्त्रज्ञ आपले लक्ष केंद्रित करतात. अशा रीतीने शास्त्रीय व प्रयोगक्षम अभ्यास पद्धती, संख्याशास्त्रीय विश्लेषण तंत्रे यांचा वापर व मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन आणि मर्यादित व्याप्तीच्या विषयांचे काटेकोर विश्लेषण करून शास्त्रीय अध्ययनाची सिद्धांताची मांडणी करण्याचा प्रयत्न आधुनिक राज्यशास्त्रज्ञ करतात. या सर्व क्रियाकलापात वर्तनवादी राज्यशास्त्रज्ञ आघाडीवर होते आणि त्याचे नेतृत्व डेव्हिड ईस्टन करीत होते. यानंतर आपण अनुभववादी सिद्धांताचे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर पहिला वैशिष्ट्य, आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनावर भर. आधुनिक राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनावर भर देण्यात आला. त्याचप्रकारे अनुभववादी सिद्धांतामध्ये सुद्धा आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनावर भर देण्यात आला. व्यक्ती व व्यक्ती गटांच्या राजकीय वर्तनाचे अध्ययन करत असताना
त्यांच्या वर्तनाशी निगडीत असणाऱ्या आर्थिक, राजकीय व सामाजिक व मानसिक पैलूंचाही विचार केला जाणे हे आवश्यक आहे. कारण की मानवाचे वर्तन हे विविध पैलूशी निगडीत असते. ते राजकीय स्वरूपाचे असते असं नाही, ते सामाजिक स्वरूपाचे असतं असं नाही, तर ते विविध स्वरूपाचे असते आणि त्याच्यामुळे व्यक्ती व गटांच्या वर्तनाशी निगडीत असणाऱ्या काही पैलूंची माहिती अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्रांकडून घेतली जाते. यालाच विद्याशास्त्रीय दृष्टिकोन असं म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 2 आहे की अनौपचारिक पद्धतीच्या अध्ययनावर भर. तर नुसत्या औपचारिक पद्धतीच्या वरच भर न देता अनौपचारिक पद्धतीवर, अनौपचारिक बाबींवर सुद्धा महत्त्व या अनुभववाद्यांनी दिले. जसं आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये आपण काय बघितलं की सगळे जे शास्त्र आहेत, सामाजिक जे शास्त्र आहेत, अर्थशास्त्र आहे, राजकीय, सामाजिक शास्त्र, मानसिक शास्त्र, हे सगळं शास्त्र एकमेकाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना या संपूर्ण शास्त्राच्या सुद्धा अभ्यासकडे त्यांच्याकडनं सुद्धा माहिती गोळा करणं हे आवश्यक आहे. आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोन आहे हे. तर हे अनुभववाद्यांनी आपल्या अभ्यासात या गोष्टीला, या बाबीला महत्त्व दिले. त्याचप्रकारे नंबर 2 जे आहे की अनौपचारिक पद्धतीच्या साधनांवर भर. तर काही ज्या बाबी असतात त्या औपचारिक असतात की ज्या लिहिलेल्या असतात आणि त्याचं अध्ययन करणं जसं महत्त्वाचं आहे तसंच अनौपचारिक पद्धतीच्या अध्ययनावर सुद्धा भर देणं आवश्यक आहे. कारण की अनौपचारिक ज्या काही बाबी असतात त्या औपचारिक बाबीला प्रभावित करत असतात आणि त्याच्यामुळे अनौपचारिक पद्धतीच्या अध्ययनावर भर या अनुभववाद्यांनी दिलेला आहे. तर आधुनिक राज्यशास्त्रात संविधान किंवा शासन संस्थेची रचना, कार्य आदीचे केवळ औपचारिक पद्धतीने अध्ययन केले जात नाही. शासन संस्थेचे कार्य, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचे औपचारिक पद्धतीनेच अध्ययन केले जात नाही, तर या कायदेमंडळावर, कार्यकारी मंडळावर दबाव आणणारे काही अनौपचारिक घटक असतात, काही हितसंबंधी गट असतात, काही दबाव गट असतात, काही वृत्तपत्रे असतात, चळवळी असतात, ज्या काही मुवमेंट होतात त्या प्रभाव टाकत असतात औपचारिक बाबींवर. तर त्यांचा सुद्धा अभ्यास हे करणं आवश्यक आहे, हे अनुभववाद्यांच्या लक्षात आले. तर चळवळी, वृत्तपत्रे, हितसंबंधी गट, दबाव गट आदीचेही अध्ययन केले जाते, कारण यांचा प्रभाव शासनाच्या धोरणावर आणि निर्णयांवर पडत असतो. हे नंबर 2 वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघितले. आणि नंबर 3 वैशिष्ट्य आहे की अधिक व्यापक व काटेकोर स्वरूप. तर आधुनिक राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि संकल्पना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट स्वरूपाच्या आणि अर्थाच्या दृष्टीने काटेकोर स्वरूपाच्या आहेत. अनुभवजन्य सिद्धांतावर भर दिल्यामुळे अनुभववादी राजकीय सिद्धांतामध्ये अर्थाच्या दृष्टीने अधिक काटेकोरपणा आलेला आहे. थोडक्यात अनुभववादी सिद्धांत सर्वसमावेशक स्वरूपाचे आहे. सर्वांना सामावून घेण्याची जी पात्रता जी आहे ती आधुनिक सिद्धांतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे हे जे सिद्धांत निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती अधिक व्यापक आणि काटेकोर स्वरूपाची आहे. म्हणजे अध्ययनाची शैली अधिक स्पष्ट स्वरूपाची आहे, असं 3रं वैशिष्ट्य आहे. 4थं वैशिष्ट्य आहे की वास्तवाचा शोध घेण्यावर अधिक भर. तर आधुनिक राज्यशास्त्रामध्ये आपण बघितलं की आदर्श आणि मूल्यांवर भर दिला जात नाही, कारण अनुभवजन्य सिद्धांतावर भर देऊन वास्तवाचा शोध घेण्यावर भर दिला जातो. वास्तविकता किंवा वस्तुनिष्ठपणा याला जास्त महत्त्व या आधुनिक राज्यशास्त्रामध्ये देण्यात आला. थोडक्यात आदर्श व मूल्य यापेक्षा वास्तवाचा शोध घेण्यावर अधिक भर आधुनिक सिद्धांतामध्ये देण्यात आला. हे सुद्धा याचे एक ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. वास्तवाचा शोध घेणे किंवा वस्तुनिष्ठपणा आपल्या अध्ययनात आणणे हे 4थं वैशिष्ट्य आहे. आणि 5वं वैशिष्ट्य आहे की शास्त्रीय पद्धतीचा वापर. तर आधुनिक राज्यशास्त्रात अनुभवजन्य पद्धतीने संशोधन करताना अभ्यास विषयाशी निगडीत असणारी आकडेवारी गोळा केली जात असते. जे तथ्य गोळा केले जातात, आकडेवारी ही गोळा केली जात असते. त्या आकडेवारीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले जातात. यामुळे अनुभववादी सिद्धांताला
सुव्यवस्थित व निश्चित असे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सुसंबंधित आणि निश्चित असे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणून पारंपरिक सिद्धांतापेक्षा अनुभववादी सिद्धांतामध्ये आमूलग्रह स्वरूपाचे बदल झाले आहे असं म्हटल्या जात असते. अनुभववाद्यांचा मुख्य भर शास्त्रीय पद्धती व साधनांवर आहे. तथ्य संकलन आणि तथ्यांमधील कार्यकारण संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी नवीन शास्त्रीय तंत्रे व अभ्यास पद्धती शोधून काढण्यात आल्या. मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन हे अनुभववादी राजकीय सिद्धांताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीचा वापर, नवीन पद्धतीचा वापर, नवीन तंत्राचा वापर, अधिक सुसंबंधित व निश्चित असे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे. या आधुनिक सिद्धांताची ही ठळक 5 वैशिष्ट्ये आहे ही आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.